फायनली रूमवर चेक इन केल्यानंतर आमच्या पोटात जबरदस्त कावळे ओरडायला लागले. मग काढली गाडी आणि पोटापाण्याची सोय करायला निघालो. बीचच्या जवळच एक छोटंसं हॉटेल मिळालं. हॉटेल छोटंसं होतं पण जेवणाला टेस्ट जबरदस्त. जेवण झाल्यावर परत रूमवर निघालो तर रूम मार्केट एरियामध्येच असल्यामुळे मार्केटमध्ये जराशी शॉपिंग सुद्धा केली. रात्रभर ट्रेनचा प्रवास केल्यामुळे जरासं थकलो होतो. मग थोडा आराम केला आणि कपडे वगैरे चेंज करून आम्ही निघालो होतो कळंगूट. आणि लहान लेकरू सोबत आहे म्हणल्यावर जाता जाता युवांसाठी आम्ही सँड टॉय सुद्धा घेतले वाळूत खेळण्यासाठी. आणि आमची रूम बीच पासून 2 मिनिट वॉकेबल डिस्टन्सवर होती त्यामुळे आम्ही चालतच गेलो. आणि बीचवर पोहोचल्यावर हा पोरगा पाण्याच्या जवळ जवळ आत पळत होता म्हणून त्याला पकडण्याची ड्युटी बाबाला लागली होती. थोडेसे फोटोज व्हिडिओज काढले आणि पाण्यामध्ये खेळून मजा मस्ती करत फॅमिली सोबतच्या मेमरी क्रिएट केल्या. आणि आता मातीत खेळण्यासाठी खेळणी आणलीच आहे तर काहीतरी बनवून बघावं म्हणून काहीतरी ट्राय करत बसले पण माझ्याच्यानी काही ते झालं नाही. मग स्वप्नील म्हणाले तेरे से नाही होगा तू बाजू हट असं म्हणत त्यांनी सुद्धा मातीचे 2 गोळे काढले. चला आज लग्नाचा 10वा वाढदिवस आहेच तर वाळूचेच केक कट करून अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करूया. पण बराच वेळ पाण्यामध्ये खेळून खेळून दमला होता. म्हणलं अजून जरा मस्ती करायला एनर्जी हवी म्हणून त्यांनी पण जाऊन पायनॅपल ज्यूस पिऊन परत गेलो रूमवर. आणि सगळे कपडे पाण्यात खेळून ओले झाले होते. मग पहिल्यांदा कपडे चेंज केले आणि पुन्हा आम्ही निघालो बागा बीचवर. बागा बीचवर पार्किंगचे चार्जेस आहेत 50 रुपये. भले तुम्ही 5 मिनिटासाठी गाडी लावा नाही तर 5 तास. आणि बीचवर तर मस्त पार्टी वाईब्स होते. म्हणतात ना गोवा खरा रात्री बघण्यासारखा असतो तर खरंच आम्ही ते समोरासमोर खूप छान थोड्या वेळ बागा बीचवर मजा मस्ती केली आणि त्यानंतर आम्ही निघालो टिटोज लेनला जायला. तिथे गेलो थोडीशी पर्सनल पार्टी वगैरे केली आणि डायरेक्ट पोहोचलो जेवायला. आम्हाला जास्त भूक नसल्यामुळे आम्ही जेवणात मागवली होती चिकन थाळी. मस्तपैकी पोटभर जेवलो आणि त्यानंतर डायरेक्ट रूमवर पोहोचलो. आणि दिवसभराचा थकवा इतका अंगामध्ये होता की पडल्या पडल्या आम्ही तिघही झोपून गेलो होतो. असाच होता तो छोटासा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.